कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा मुबारक हुमाई मुबारक माय मुबारक हुमाई जय जय मुबारक माय मुबारक हुमाई मुबारक माय मुबारक हुमाई मुबारक माय मुबारक हुमाई तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण
देवा उधराया जन उदराया जन जड जीव जीव उदराया उदराया जड जीव उदराया 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 जन उदराया जन उदराया 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 जड जीव उदराया जन जड जीव उदराया जन जड जीव अवतार तो धरया करण अवतार तो धरया करण विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठला विठला महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीका यदा तुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जेवा प्रसूत प्रकरणी सुरू असलेला उत्सव दुसरा दिवस आहे ना काल पहिला आणि आज दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण परमपूजनीय सोनवणे गुरुजी ते खरेच गुरुजी म्हणजे हाडाचे गुरुजी हाडाचे म्हणजे लहानपणी म्हणजे
लहानपणीपासून शिक्षण देणारे गुरुजी आणि आता वारकरी संप्रदायातले सुद्धा गुरुजी, अशा प्रकारचं गुरुत्व आमच्या गुरुजींच्या सारखंच बरं का. आमचे गुरुजी शाळेचेही मास्तर होते आणि कीर्तनकाराचेही गुरुजी होते. शाळेचे मास्तर असल्यामुळं बिनचूक वागायची सवय. शाळेचा मास्तर जुन्या काळातले शाळेतले मास्तर बरं का, हे पक्क द्या. आजच्या काळातला शाळाचा मास्तर जेवढा बिघाडलेला आहे तेवढा दारू पिणारा सुद्धा बिघडलेला नाही. आजचा मास्तर इतका लबाड आहे, पुढारी सुद्धा तितके लबाड नाहीत. ही गोष्ट तुम्हाला पटती का नाही? हे दारू पितात, बेस्टपैकी गांजा पितात, तंबाखूच्या पुढे पोरांना सांगतात पहिली दुसरी चौथीच्या, आणि 70-80 हजार रुपये पगार घेतात आणि आपण मात्र शेतात असतात आणि पोरं शाळेत असतात. ह्या सगळ्या लबाड्या आजच्या काळातल्या. पण हे जुन्या पद्धतीचे, जुन्या हाडाचे समर्पणपूर्वक देशसेवा आणि समाजसेवा या दृष्टिकोनातून बघणारे आमचे गुरुजी, जे सोनवणे गुरुजी आणि आमचे गुरुजी, हे जुन्या काळातले लोक अत्यंत प्रेमसभरित लोकांना शिकवणारं व्यक्तित्व म्हणजे गुरुजी. आणि हे सगळा फड परिसर, संपूर्ण परिसरातली मंडळी. आज जरा यावेळेला कमी लोक आहेत का? लवकर वारी आली? हां होय. मग तुम्ही पायी चालत आले का? गाडीनं आले ना? हो. पण यंदा थोडे कमी आलेले आहेत. आता वाढतील परत, म्हणजे उद्या वाढतील, परवा वाढतील, एकादशीच्या दिवशी वाढतील आणि द्वादशीला कमी होतील. का वाढतात द्वादशीला? या वारीचं महत्त्व खरं तर द्वादशीपासून पुढे महत्त्व. द्वादशीला, त्रयोदशीला, एकादशीला यावं, द्वादशीला थांबावं. जरी अगोदर कमी आले तरी चालतात. असा हा श्री संत ज्ञानोबारांचा पवित्र, मोठा आणि संपूर्ण जगाला कायम स्वरूपाचं समाधीधन देणारं म्हणजे ज्ञानोबारांचा समाधी उत्सव. सगळ्याला या उत्सवाच्या निमित्ताने आनंद उपभोगता येतो. अशा प्रकारची शक्ती ज्ञानोबारांच्या समाधीमध्ये आहे, ज्ञानोबारांच्या वर्तनामध्ये आहे. असं ज्ञानोबारांचा समाधी सोहळा ही सगळी मंडळी अत्यंत उत्तम पद्धतीनं जागा बांधली. सगळं अत्यंत सुव्यवस्थित सुंदर झालं. हो, नाही तर दरवर्षी इकडे जेवणाचं, तिकडे आमका असायचं. हो, अशा पद्धतीचं. पण एकदम छान सुंदर झालं. आणि मला कीर्तन सेवा दरवर्षी ह्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा असते, त्या पद्धतीनं करतो मी. आणि आज थोडी अडचण म्हणून लवकर सोडणार आहे मी, क्षमा असावी. पुढच्या वर्षी आपण 3 तास करू. परवडेल का 3 तास? पुढच्या वर्षीचं कोण जगतं कोण मरतं कोणाला माहिती. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. मला विठाला हो, श्री संत ज्ञानोबारांचं जगद्गुरु तुकोबारांनी जे वर्णन केलेलं आहे असा अभंग मी आपल्या समोर ठेवला. तुम्ही म्हणताल असं काय ज्ञानोबारांचं नाव आहे का? ह्याच्यात नाव नाहीये बरं का. हो, ज्ञानोबारांचं नाव घेऊन स्तुती केलेली नाहीये. पण ज्ञानोबारां ज्याची स्तुती करायची त्याचं नाव घेऊन स्तुती करावी असं मात्र नाहीये बरं का. हो, असं मात्र नाहीये, म्हणजे असं नाहीच असं नाही, पण असं मात्र नाही बरं का. हे ध्यानात ठेवायचं. या प्रत्येक संकल्पनेचं उत्तर आणि प्रत्येक संकल्पनेचं चिंतन करता येतं, पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळं अभंगाचं चिंतन बघायचं. अर्थात ज्ञानोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारांचं वर्णन केलं. म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबारायला भंडाऱ्या डोंगरावर असताना अत्यंत छान असं भजन चाललेले अचानक ज्ञानोबारांची आठवण आली आणि गळ्यातला विणा उठले ज्ञानोबारा, हातातली चिपोळे आणि तिथून जे निघाले पायी, हो, ते श्री संत ज्ञानोबारांच्या कुठं आले? दरबारामध्ये आले. हो, समाधी गाभाऱ्यात आले. आत्ता जो समाधी गाभारा बांधलेला आहे ना, तो कोणी बांधला आहे? जगद्गुरु तुकोबारांनी बांधलेला आहे बरं का. हां, आणि ते पुढचं मग पेशव्यांच्या यांनी बांधला. हो, पण मूळ समाधी मंदिर कोणी बांधलं? अजूनही बदलायची गरज नाही त्याला, आहे का? इतकं चांगलं मंदिर कोणी बांधू शकतं का? तुकोबारा लईच दरिद्री होते, घर चंद्रमौळी म्हणता, मंदिर केवढं बांधलंय, आहे का नाही? मग दरिद्री होते का? पण ह्याचा वाडा कोणी बांधला? देहूतला तो देऊळवाडा कोणी बांधला? महाराजांनी बांधला. देवळाचा मी उद्धार, जीर्णोद्धार केला म्हणून सांगितलं. आरंभी कीर्तन करी एकादशी त्याच्या महाराजांनी लिहिलं चरित्रामध्ये. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी श्रीसंत ज्ञानोबारांचा तो समाधी मंदिर बांधलं
आणि त्या गाभाऱ्यात उभा राहिले ज्ञानोबा आणि वर्णन करतात. काय वर्णन करतायत महाराज? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवाणू, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. महाराजांचं वर्णन करतात. श्री संत ज्ञानोबारांचं वर्णन श्री संत जगद्गुरु तुकोबाराय करतात. बरं का, वर्णन करताना अतिशय सुंदर शब्दांचा प्रयोग करतात. महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. श्री संत ज्ञानोबारायणला माय आणि बाप अशी उपमा देऊन श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कृपावंत आहात, एवढ्याच करता तुम्ही अवतार घेतलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप असा शब्द प्रयोग केलेला आहे. बरं का, जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांना केला, अर्थात जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण संतांना केला असा अर्थ करा. किंवा श्री संत ज्ञानोबारांची आठवण आली, गाभाऱ्यात आले, गळ्यात विणाय, हातात चिपोळ्यात, आणि हा अभंग ज्ञानोबारांच्या समोर समाधी समोर उभा राहून ज्ञानोबारांचं वर्णन करतायत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. संतांना अनंत उपमा दिल्यात. बरं का, किती ते उपमा दिल्या? चंद्रमे जयाला छन मार्तंडेचे तापहीन आहे की नाही, मा बळवीत विश्व, हे सगळे उपमा देऊन वर्णन केलेले. किती वर्णन केले, त्या वर्णनाला मोज माप करता येणार नाही इतकं वर्णन आहे. बरं का, गुरुचं संतांचं वर्णन करताना अशा अनंत उपमा दिलेल्या आहेत. पण अनंत उपमा ज्या दिल्यात ना, त्या उपमामध्ये उपमा आणि उपमेय पदार्थ, कारण उपमा पदार्थ आणि उपमेय पदार्थ या दोन पदार्थामध्ये काय असावं लागतं? सादृश्य असावं लागतं. काय? सादृश्य असावं लागतं. आणि सादृश्य नसल तर वर्णन करता येत नाही. पण आपल्याकडं प्रभाकरामध्ये उपमान प्रमाण आहे. काय? उपमान प्रमाण, ठीक आहे ना. शब्द प्रत्यक्ष, अनुमान शब्द आणि उपमान, उपमान प्रमाण. उपमान प्रमाणाचा अर्थ काय? उपमान प्रमाणाचा अर्थ असा आहे की ही त्याला उपमा देऊन त्या वस्तूचं ज्ञान करून देणं. म्हणजे काय? सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानत्वम, उपमान प्रमाणत्वम, असं त्याचं लक्षण केलेलं आहे. काय? सादृश्य ज्ञानजन्य जे ज्ञान, त्याद्वारा पदार्थाची ओळख होती, म्हणून ते अशा प्रकारचं ते उपमान प्रमाण. आता ह्या उपमान प्रमाणामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. काय? उपमा दिली जाते आणि ती उपमा ज्याची दिली जाते त्याच्यात, आणि ज्याला दिली जाते त्याच्यात काहीतरी सादृश्य असणं जरुरीच आहे नाही. एखादा माणूस म्हटला, का हा उंट कुत्र्यासारखाच दिसतो. कशासारखा दिसतो? उंट कुत्र्यासारखा. हो, मग बरोबर आहे का उपमा? मग त्याला मारून ठोकून त्या माणसाला उंटासारखं केलं पाहिजे. कोणाला? ज्याने उपमा दिली त्याला. त्याचं कारण त्याच्यात सादृश्यच नाही काही आहे. कुत्रा एवढासा, उंट एवढा मोठा, उंट वाकडा तिकडा, कुत्र ते तसं भुंकणारं आहे की नाही. कदाचित हा कुत्रा गाढवासारखा दिसतो असं जर म्हटलं तर मानून घेऊ काहीतरी, पण याच्यात एकदम विषमता आहे. काहीही सादृश्य, आवाजात सादृश्य नाही, दिसण्यात सादृश्य नाही. मग सादृश्य असावं लागतं तर उपमा देता येते, सादृश्याशिवाय उपमा देता येत नाही. मग सादृश्य किती प्रकारचं आहे? सरासरीनं 3 प्रकारचं आहे सादृश्य. किती? 3 प्रकारचं. एक सादृश्य आहे रूपाचं, दुसरं आहे गुणाचं, आणि तिसरं आहे ज्ञानाचं. बरं का, 3 सादृश्य. ज्ञानाचं सादृश्य आपण स्वतः, तर रूप आणि गुण याच 2 दृष्टिकोनातून. पण तिसरं सादृश्य म्हणजे ज्ञानाचं सादृश्य. 3 प्रकारच्या सादृश्याशिवाय उपमा देता येत नाही. एक तर रूपाचं साम्य असावं लागतं. काय असावं लागतं?
रूपाचं साम्य असावं लागतं किंवा गुणाचा असावा लागतो किंवा ज्ञानाचा असावा लागतो. जगद्गुरु तुकोबारायला उपमा दिली आणि जगद्गुरु तुकोबारांची तुलना केली आहे की नाही. तुकिता तुलनेशी कोणी केली? रामेश्वर भट्टाने. रामेश्वर भट्ट हे अत्यंत सुज्ञ सुंदर शास्त्रज्ञ होते काय. त्यामुळं जगद्गुरु तुकोबारायला उपमा देताना किती सुंदर की दिली पहा. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी म्हणून माझा आवाज खराब झाल्यामुळे स्वर हे झालाय का? विठाला विठाला तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. आलं स्वरात आता. विठाला विठाला हो उपमा दिली. आता इथं उपमा ब्रह्म आहे निर्गुण निराकार, जगद्गुरु तुकोबार आहेत साकार. मग कशी उपमा दिली तुकिता तुलनेशी? कसं काय म्हटलं तर इथं असं आहे ज्ञान साम्यत्व. काय साम्यत्व बघायचं? ज्ञान साम्यत्व. आता ज्ञान साम्यत्व म्हणजे कसं ज्ञान साम्यत्व? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. ब्रह्माचं लक्षण काय? सच्चिदानंद घन. आणि जगद्गुरु तुकोबाराचं लक्षण काय? सच्चिदानंद घन. या सच्चिदानंद घन आता हे सच्चिदानंद ज्ञान का म्हटलो मी? ज्ञान का म्हटलो? स्वरूपार्थाचा शब्द आहे हा. कुठल्या अर्थाचा शब्द? स्वरूपार्थाचा शब्द आहे. म्हणून ज्ञान शब्दाचा प्रयोग केला मी. गंमत बघा, ज्ञान दोन प्रकारचं आहे, एक वृत्तीरूप ज्ञान आणि एक स्वरूपभूत ज्ञान. तर ते स्वरूपार्थाचा शब्द आहे इथे ज्ञान. आणि त्या ज्ञानाचं काय आहे? गुण नाही आहेत, सच्चिदानंद. मग ते त्याचं स्वरूप आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबारायचं सुद्धा ज्ञान हा गुण नाहीये, मग स्वरूप आहे. आणि स्वरूप दृष्टिकोनातून म्हणजे ज्ञान दृष्टिकोनातून ज्ञान साम्यत्वात एकत्व सिद्धी असा आपण शब्द तयार करू. अर्थात अशा प्रकारची जी उपमा दिलेली आहे ती एक साम्यामुळे आहे की नाही. जगद्गुरु तुकोबारायला उपमा दिली. अर्थात उपमा आणि उपमेय पदार्थामध्ये सादृश्यता असणं नितांत गरजेचं आहे. श्रीसंत जगद्गुरु तुकोबारा इथे ज्ञानोबारायला उपमा देत आहेत. रामेश्वर भट्टाने दिली जगद्गुरु तुकोबारायला, पण इथं ज्ञानोबारायला जगद्गुरु तुकोबाराय उपमा देतात. आणि का देतात माय बाप? तर ह्याच्यामध्ये काहीतरी साम्य असणं जरुरीचं आहे. काय साम्य आहे? साम्य असं आहे, काय सादृश्य आहे? सादृश्य असं आहे की संत आणि मायबाप या दोघांच्या मध्ये कोणतं सादृश्य आहे? तर गुणसादृश्य आहे. कोणतं सादृश्य आहे? गुणसादृश्य. म्हणून याला गौणी वृत्ती असा प्रयोग केला जातो. गुणात गौणी ही गुणापासून जी परिस्थिती प्रतीतीला येते त्यावरून जी उपमा दिली जाते त्याला काय म्हणायचं? गौणी वृत्ती. अर्थ लावण्याकरता काही वृत्तीचे प्रयोग केलेले आहेत शास्त्रांनी. शक्य अर्थ म्हणजे शक्य वृत्ती, लक्ष वृत्ती, त्याच्यानंतर व्यंग्य वृत्ती, त्याच्यानंतर गौण्य वृत्ती, अशा 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. अजूनही वृत्तीचा विचार केला तर अजूनही आहेत स्वतंत्र, पण ते न्यायाने एक गुणवृत्ती नावाचं पुस्तक छापलेलं आहे, पण ते आता उपलब्ध होत नाही. लहान छोटे अतिशय एवढंच आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये सूत्र येतं आणि अतिशय कमी आहेत, म्हणजे मला वाटतं काही 5-50 सूत्र असतील असं ते आहे. त्याच्यामध्ये दिलेले त्यांनी अजून आहेत कितीतरी अभ्यासाचा विषय. म्हणजे वृत्ती अर्थ लावण्याकरता निर्माण केलेली एक पद्धती म्हणजे ही वृत्ती. कोणची वृत्ती? पहिली शक्य वृत्ती. शक्य वृत्तीनं कळलं नाही तर लक्ष वृत्ती, लक्ष वृत्तीनं कळलं नाही तर व्यंग्य वृत्ती, व्यंग्य वृत्तीनं कळलं नाही तर किंवा शक्य वृत्तीनं जिथे शक्य संबंध असेल तिथं लक्ष वृत्ती करायची, जिथं शक्य अशीच अर्थसंबंध असेल तिथं शक्य वृत्तीनं अर्थ लावायचा. असे त्या वृत्तींचे प्रयोग आहेत, प्रकार आहेत. आता इथं काय? इथं गुणवृत्ती नावाचा प्रयोग आहे. म्हणजे काय? गुणात गौणी ही गुणापासून जी परिस्थिती प्रतिला येते त्यावरून जी उपमा दिली जाते त्याला म्हटलं जातं गुणवृत्ती. आता या गुणवृत्तीना श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारांचं वर्णन करतात. काय करतायत? तुम्ही संत माय बाप कृपावंत. तर खऱ्या अर्थाने आहे ना,
खऱ्या अर्थाने नियमाप्रमाणे हो संतांना मायबाप म्हणतायत की नाही महाराज. आता मायबाप कोणाचे, संत मायबाप कोणाचे, हा पहिला प्रश्न आहे की नाही. मायबाप म्हटले ठीक आहे, गुणवृत्तीना म्हटले ते पुढे हो, पण मायबाप कोणाचे संत नेमके, कोणाचे? हा साधकाचे नाही, साधकाचे तुम्ही नवीन विचार काढला परत हा आता बोलता बोलता माझ्या ह्याच्यात. साधकाचे मायबाप म्हणताना नियम असा आहे, एका वृत्तीला एक अर्थ लावला ना तर तो त्याच वृत्तीना इतर अर्थ सुद्धा लागले पाहिजे, असा नियम आहे. साधकाचेच मायबाप आहेत का फक्त? संत जो घरदार त्यागून ज्ञानोबारांच्याकडे आला त्याचेच मायबाप असं आहे का? मग सगळ्यांचे येतं म्हणजे समाजाचे, असा त्याचा अर्थ होईल दुसरा, आहे की नाही. आता तुम्ही साधकाचं बरं माझ्या डोक्यात आणून दिलं. साधकाचे मायबाप कसे? विवेक गुणवृत्तीच्या द्वारा साधकाचे मायबाप बरं का. आणि सर्वसामान्य समाजाचे मायबाप गुणवृत्तीना. काय गुणवृत्तीना? तर ही जसं साधकाचं बघतात ना तसंच ते इतराचंही बघतात. इतराचं बघत नाही तर साधकाचंच हित बघतात, असं आहे का? नाही, सगळ्या जगाचं. हो, नाही तर मग आपल्याला काही इथं येतच नसतं आलं, आपण तर बायका पोरावाली हो, ह्या असे लुंगीवालेच इथं आले असते, आपला काही कार्यक्रमच नसता राहिला इथं, आहे की नाही. मग आपल्याला बी आपले बी मायबापत की नाही संत, का केवळ ह्यांचेच? नाही, आपले बी आहेतच ना, म्हणजे सगळ्याचे बरं का. आता साधकाचा मायबाप किंवा समाजाचा मायबाप संत असा शब्द प्रयोग करू आपण. पण साधकाचा मायबाप म्हणताना शक्य वृत्तीना अर्थ नाही लावायचा. शक्य वृत्तीना लावला तर चूक होईल ती बरं का. म्हणजे ह्यांनी काढल्यामुळं मला सुचलं, मी ते सांगतोय. आता साधकाचा मायबाप महाराजांनी म्हटलंय, नाथ महाराजांनी, साधकाचा मायबाप दरुशने हारे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. अर्थात साधकाचा मायबाप इथं सुद्धा गुणवृत्तीनाच लावायचं, पण साक्षात विवेक गुणवृत्तीच्या द्वारा साधकाचे मायबाप आणि संपूर्ण समाजाचे गौणवृत्तीना मायबाप, आहे की नाही. म्हणजे सगळ्यांचे मायबाप आहेत. मायबाप ही उपमा देण्यात हो शक्य संबंध नाही. शक्य संबंध का नाही? शक्य संबंध हो म्हणजे जो ज्याच्यापासून जन्य आहे त्या जन्याचा जनकाशी साक्षात संबंध आहे. म्हणजे कसा आहे हो, तो शक्य संबंध आहे. कोणचा आहे? शक्य आहे हो, शक्य वृत्ती झाली ती शक्य वृत्तीना, हे याचे मायबाप, हे याचे मायबाप असं जे आहे ते शक्य वृत्तीना अर्थ लावायचा आहे हो. पण लक्षणावृत्तीना अर्थ नाही लावता येत इथं, तर गौणवृत्तीनाच अर्थ लावता येतो. आणि गौणवृत्ती कनिष्ठ आहे बरं का. काय? सगळ्यात श्रेष्ठ शक्य वृत्ती, नंतर लक्षवृत्ती, नंतर शेवटी हो कोणती कनिष्ठ जरी असली तरी त्यानेच अर्थ लागतो, त्याला विवाद नाही. विठाला अर्थात अशा गौणवृत्तीना श्री संत जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांना मायबाप म्हणतात. अर्थात गौणवृत्तीना काय गुण आहेत बुवा असे? आईबापात जसे गुण आहेत तसे संतांच्यात काय गुण आहेत? कोणाची उपमा दिली? आईबापाची. कोणाला दिली? संतांना दिली. म्हणजे आईबापात जे गुण आहेत तेच गुण संतात असले पाहिजे तर आईबापाची उपमा देता येईल. मग काय गुण आहेत? तर आईबापामध्ये हो मुलाचं हित करण्याचा गुण आहे. कोणता गुण आहे? हित करण्याचा गुण आहे. आणि मुलाचं हित हो मायबापाला माहिती असतं का? नाही, हित नाही ठावे, पण मग ते लग्न करून देतात, मुलं होतात, सगळी संपत्ती त्याला देतात, त्याच्याकरता गावातल्या लोकांचे मुंडके मोडतात. मग हे त्या पोराचं हित आहे की नाही? आहे का नाही हित? अहो महाराज लोक रात्र 2 रात्री प्रवास करतात पोराच्या संपत्ती करता. काय करतात महाराज? तुम्हाला फारच लय, तुम्ही खूप कीर्तन करता, जगाचे उद्धार करता का? 35,000 ठरवून गेलाय बोमट्या. हो कशा करता? पोराची संपत्ती वाढावी म्हणून का? ह्याच्या करता. हे रस्त्यालाच खातंय गाडीमध्येच.
आता काही ब्रह्मचारी बी बोकळतात, प्रयत्न करतात, तो भाग निराळा आहे. हो, पण इथं पोराच्या प्रपंचा करता चाललंय. आम्ही असे कशा करता करतो कीर्तन प्रवचन बोंबला हिंडतो. कोणाच्या पोराला लग्न करून दिले आणि त्या पोराचा संसार चालला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, ह्याच्याकरता काय आहे तर त्याचं हित आहे की नाही हे? हा, व्यावहारिक हित. कोणतं हित? व्यावहारिक. अर्थात हे जे हित आहे हे व्हावं एवढं कळतं की नाही? वास्तविक कळत नाही. महाराजांनी सांगितलं हित नाही ठावे जननी जनका, त्यांना कळतच नाही. हो, पण दावीला लौकिका चारू तेणे, हे पुढचं वाक्य ऐका ना. लौकिक हिताचा जो विशेष आहे तो आईबापच करतात का गावातले लोक करतात? सरपंच करतो का? मतदानापुरती 500 रुपये देतो, मतदान ठोकून घेतो, आपलं हित करतो 500 रुपयात, आहे की नाही? हो. पुढारी करतो का? गावचा नाही, कोणी करत नाही. मग करतात ते आईबाप करतात. हे असं मातृ पितृ अवच्छेदक हे केवळ प्रेम आणि हितसंबंधामध्ये आहे. म्हणूनच तर जगद्गुरु तुकोबार आहे, हित मुलाचं आईबापच करू शकतात. केलं तर तीच हितवृत्ती आईबापात आहे, तीच गुणवृत्ती संतांच्यात दिसली. काय? सकल समाजाचं हित कोण बघतं? केवळ आणि केवळ संत बघतात. विठाला केवळ संत बघतात, दुसरं कोणीही बघत नाही. म्हणून हित या अवच्छेदकाने श्री संत जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायला माय बाप म्हणतात. तुम्ही संत माय बाप दोन उपमा दिल्या, माईची उपमा दिली आणि बापाची उपमा दिली. काय दिली? माईची एक उपमा आहे आणि बापाची एक उपमा आहे. आता माय काय असते आणि बाप काय असतो हे आपल्याला फार विस्तारपूर्वक सांगण्यापेक्षा मी पटदिशी सांगतो आणि रिकामा होतो बरं का. जरा नीट ऐका. माय ही उपमा का दिली? माय ही उपमा यामुळे दिली, प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा भक्तीची शिकवण देतात म्हणून माय शब्दाचा प्रयोग केला. काय केला? कोणची उपमा केली? कोणती उपमा? माय. ही का दिली? त्याचं कारण आहे, प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा भक्तीची शिकवण कोण देतात? संत देतात. का दुसरं कोणी देतं? कोणी देत नाही. म्हणून प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा भक्तीची शिकवण देतात म्हणून काय म्हटलं? माय. हो. आता बाप का म्हटलं? बाप म्हटलं त्यामुळे की ज्ञान लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा जगताचं मिथ्यात्व शिकवतात म्हणून काय म्हटलं? बाप. काय म्हटलं? बाप. आता गंमत बघा. हो, भक्ती आहे ना, भक्तीचं लक्षण करताना शास्त्रकाराने केलेले सात्वास्मिन परमप्रेम रूपा नारद महर्षीने बरं का. आणि हे लक्षण सरासरीने शांडल्यासह सगळ्यांना मान्य आहे. कोणतं? हो, सात्वास्मिन परमप्रेम रूपा. परमप्रेम रूप जे आहे तिला काय म्हटलं जातं? भक्ती. काय म्हटलं जातं? हो, नाही तर नाही म्हणा ना. तुम्ही माझ्याकडे बघता म्हणजे माझं काही चुकतंय असं मला वाटतं. मग काय म्हटलं? सगळ्यांना मान्य हे लक्षण बरं का. सात्वास्मिन परमप्रेम रूपा. परमप्रेम रूप जी आहे ती काय आहे? भक्ती आहे. आणि प्रेम कोणाकडे मिळतं जास्त? आईकडं, आहे की नाही? आई कशी असते? प्रेमाची. आई हा शब्दच एक फार मोठा आहे बरं का. हो, आई आणि बाप हे पूजनीय आहेत वगैरे वगैरे वगैरे, तो भाग सोडून द्या. पण प्रेम आहे ना, प्रेम ते आईकडं, त्याच्यात काही विवाद. आईकडं प्रेम. मी एक इथं आता हे टेप चालू आहे तुमचं का नाही? हा, कॅसेट चालू. इथलं बोललेलं मी सांगत नाही त्याच्यात. आता म्हणजे ते आठवलं म्हणून मी बनते. ते नसताना मी तुम्हाला खुल्लं सांगितलं असतं जरासं. हो, जरा त्या दिवशी जरा टून वेगळाच होता कीर्तनाचं. सगळे आळंदी होती ज्ञानदर्शनमध्ये म्हणून ते वेगळं होतं. एक निमित्तही वेगळं होतं त्याला. असतो. अर्थात आई म्हटलं की प्रेम आणि प्रेम म्हटलं की आई, अशा दोन गोष्टी आहेत, आहे की नाही? तुम्ही पहा, स्त्रीच्या स्वभावामध्ये लहानपणीपासून ते वृद्धाप काळापर्यंत असे जे एक एक गुण आहेत ना, त्या गुणामध्ये इतके गुण आहेत. पहिल्यांदा लहानपणी बापावर प्रेम करते ती, भावावर प्रेम करते ती, आईवर प्रेम करते लहानपणी बरं का. ती ज्या वेळेला तरुण होईल
तिच्यामध्ये सर्व कशा अनुकूल गोष्टी असतात. पोरगा आणि पोरगी बोलताना जर बघितलं ना तुम्ही, तर पोरग प्रायः चुलत्याला कसं बोलतं, आरतुर. म्हणाल चुलत्याला कसं बोलतं पोरग, भीतीनं बापालाच आव जाऊ बोलत असेल कदाचित. बरोबर का चुकीचं? हो. पण मुलगी चुलत्याला कसं बोलते, आव काव बोलते. तुम्ही बघितलं का? चुलता लहान, आपल्या बापापेक्षा लहान आहे तो, आणि ती चुलत्याला कसं बोलते, आव काव बोलते. म्हणजे तिच्या बोलण्यात किती माधुर्य आहे, बोलण्यात किती प्रेम आहे, पहा, आहे की नाही? बापाला सुद्धा आव काव बोलते. पोरं बापाला सुद्धा आरतुर बोलतात, बरेच जण बोलतात की नाही? हो, आहे की नाही? गंमत आहे की नाही? म्हणजे तिच्यामध्ये लहानपणापासून आर्जवता आहे, त्या प्रेमाला आर्जवता, सरळपणा आहे. हो, चुलत्याला आवाजावं, वडिलाला आवाजावं, बोलली तर आईला आरतुर. पण त्याच्यात सुद्धा आई हा शब्द मुलीच्या मुखातून आणि मुलाच्या मुखातून जर आला तर तो वेगळ्या वेगळ्या भावाने येईल. त्याचं सांगतो तुम्हाला. मुलीच्या मुखातून आला ना, हो, तर तिची चूक दुरुस्त करावी, चूक होऊ नये ह्याच्याकरता ती आई हा शब्द करते. आई हे कसं करू ग, असं. आणि पोरग जर म्हटलं ना, आई ते आणून दे, याच्याकरता असतं. म्हणजे पोट्ट इतकं बेकार असतं. आई शब्द उच्चारतं पण काय करतं, पाणी आणून दे, नाश्ता आणून दे. पण पोरीनं जर आई शब्द उच्चारला तर कशा करता, आई हे मी भाजी करायला लागले ग, पण कशी करू सांग बरं. म्हणजे आपली चूक दुरुस्त करण्याकरता आईचा उपयोग. आणि हा भेंड्या डोंब्या का करतो, आई पाणी आणून दे, आई चपाती आणून दे, आई भाजी आण. आणि आई जर म्हटली नाही, ये नाही इकडं, तुझे काय पाय मोडलेत का, तू तुझे पाय मोडलेत का, असं म्हणतं. अलग म्हणजे ह्याच्यात फरक आहे की नाही? म्हणून स्त्रीच्या ठिकाणी मुळातच प्रेम गुण आहेत. बरं, बोलण्यात माधुर्य किती, गोड गोड बोलते, आहे की नाही? हो, पोरगा आणि पोरगी बोलण्यात सुद्धा हे त्या स्त्रीमध्ये मुळातच प्रेम गुण आहेत, बरं का. आणि आत प्रेम असेल तर सगळ्या क्रिया कशा प्रफुल्लित सुंदर अशा होतात. आणि ह्या सगळ्या क्रिया सुंदर त्या स्त्रीमध्ये आहेत, बोलण्यापासून, बरं का. बोलण्यापासून सगळ्या जगण्यामध्ये प्रेमवृत्ती ज्याची आहे. संकटात एखादा म्हातारा संकटात आहे, पोरगी जर बघितली ना तिथं, तर ती लगेच जाऊन त्याला संकटातून काय करते, काढते. म्हणजे काढते म्हणजे पाणी देते, आमकं करते, हे करते, ते करते. याचा अर्थ तिच्यामध्ये प्रेम नावाची वस्तू आहे. म्हणून तर भक्तीमध्ये प्रेम लागतं तर, आणि तरच भक्ती, नाही तर भक्ती नाही. बाई आणि प्रेम नाही, कुठं ना कुठं तरी प्रेम असणार, बरं का. कुठं ना कुठं तरी प्रेम असणार. हा, आणि बुवा आणि उपयोग करून घेत नाही असं कधीच नाही. जो पुरुष, बुवा म्हणजे पुरुष, पुरुष काय करतो, वस्तूचा उपयोग करतो. येतं की ध्यानात तुमच्या, तुम्ही पुरुषाचा आहात सगळेजण. बुवा काय करतो, वस्तूचा उपयोग, आहे की नाही? प्रेम करतो असं वाटतं का तुम्हाला? उपयोग. आणि मुलगी प्रेम. म्हणजे स्त्रीमध्ये काय आहे तर भक्ती आणि प्रेम, प्रेम आणि भक्ती. हे प्रेम हे त्या भक्तीचा आत्मा आहे. म्हणून माय शब्दाचा प्रयोग श्री संत जगद्गुरु तुकोबारांनी जाणून बुजून केला. तुम्ही संत माय का, प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा देवाच्या भक्तीची शिकवण देतात. म्हणून काय, माय शब्दाचा प्रयोग आहे. बाप शब्दाचा प्रयोग का, महाराज सांगतात ज्ञान लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा जगताचं मिथ्यात्व, बरं का. प्रेमाने मिथ्यात्व निर्माण होत नसतं, हे ध्यानात ठेवा. कठोर हृदय लागतं त्याला. काय लागतं, कठोर हृदय लागतं. कठोरता म्हणजे विरक्ती, आणि विरक्ती म्हणजे वैराग्य, बरं का. ते जर असेल तर ज्ञान टिकतं, नाही तर ज्ञान टिकत नाही. गंमत बघा, निव्वळ प्रेम आहे. देवाला सुद्धा वाईट वाटलं की नामा माझा असाच राहील नुसत्या प्रेमात, त्याला ज्ञान झालं पाहिजे. आणि ज्ञान झालं ना, तर हृदय कठोर होतं. ज्ञान झालं आणि पंजाब पर्यंत गेले. काय उदाहरण लक्षात येत आहेत का तुमच्या? ज्ञान झालं आणि कुठे गेले, पंजाब पर्यंत. आणि जोपर्यंत ज्ञान नव्हतं ना, तोपर्यंत नामदेवराय, ज्ञानोबाराय म्हटले अरे ज्ञानात चल, नामात चल, तीर्थयात्रेला जाऊ. नाही, नामदेव महाराज रडायला लागले, मी माझ्या देवाला सोडून कसा येऊ, माझ्या विठ्ठलाला सोडून कसा येऊ. काय लक्षात येत आहे तुमच्या? देवाला सोडून कसा येऊ मी. आणि सोडून यायचं तुम्ही देवाला विचारा. देवाकडे गेले ज्ञानोबाराय.
आणि मग ज्ञानोबा देवाकडे गेल्यानंतर देवाला विचारलं, देवाने सांगितलं नामा तुला साक्षात ज्ञान, माझं दुसरं रूप आहे, तू त्यांच्या बरोबर. आणि मग गेले. तोपर्यंत गेले का? कधी तीर्थयात्रेहून परत येईल आणि कधी मी माझ्या भगवान विठ्ठलाला बघील अशी पद्धतीची तळमळ झाली होती. पण ज्ञानानंतर ताकद निराळी आहे त्या भक्तीची. काय? ज्ञानानंतर कशी आहे ताकद? भक्तीची निराळी आहे. म्हणून तर भक्तीला ज्ञान संबंध झाला ना तरच त्या भक्तीमध्ये एक सतेजपणा निर्माण होतो. गंमत बघा, ज्ञान झालं, महाराष्ट्र सोडला आणि पंजाबमध्ये जाऊन काय केलं? म्हणून कठोरता लागते. काय लागते? कठोरता. शब्दाचा अर्थ विरक्ती. श्री संत ज्ञानोबा सांगतात, विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगणेची नाही. हे काय? हे विचारुनी ठाई. बरोबर आहे का? हे विचारुनी ठाई ठेविले देवे. देवानी विचारपूर्वक ही गोष्ट प्रतिपादन केलेली आहे की विरक्ती आणि विरक्ती नसलेलं ज्ञान आहे ना, ते ज्ञान खरं तर त्याला ज्ञान म्हणूच नाही, पण विरक्ती नसलेलं ज्ञान आहे ना, ते ज्ञान इकडं तिकडं सैराट होत असतं. कसं होत असतं? सैराट, आहे की नाही? म्हणून विरक्तीयुक्त आणि भक्तियुक्त ज्ञान हेच सरते शेवटी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून माय शब्दाचा प्रयोग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या दृष्टिकोनातून करतायत आणि बाप शब्दाचा प्रयोग मात्र ज्ञान लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा जगताचं मिथ्यात्व, जगमिथ्या पण कळालं पाहिजे. आणि जगमिथ्या समजण्याकरता ते टिकण्याकरता तुमच्याकडं काय लागतं? विरक्ती. नाहीतर विरक्ती नसेल तर नाही होते का? होतंय असं शक्य नाही कधीही सुद्धा. गंमत आहे बघा. ज्ञान जगाला मिथ्या म्हणायचे. सप्त्याला गेलो त्या गावातल्याने फोन केला तर याला लय आनंद होतो, आहे की नाही महाराज? बघतो आपण त्या गावातल्या माणसांनी फोन केला, वा 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 वा, बरं झालं बरं झालं. का काय म्हणजे त्यांना विसरत नाहीत आपण. गेल्यावर 8 दिवस फोन करीत राहतो त्यांना. हा, जग मिथ्या म्हणायचं सोपं आहे का? एवढा मोह आहे आपल्याला जगाचा, एवढा मोह आहे विषयाचा, या सगळ्या गोष्टीचा. जग मिथ्या म्हणायचंय. मिथ्या म्हणजे खोटं. त्याच्याही पुढे झालंच नाही इथपर्यंत जायचंय. आणि मग जग मिथ्या म्हणण्याकरता काय लागतं? मिथ्या शब्दाचाच अर्थ आहे आस्ते काली नाहीचा निश्चय. म्हणजे काय? मिथ्या. आलं का लक्षात? ज्या काली दिसतंय ना त्याच कालामध्ये काय म्हणायचे त्याला? मिथ्यात्वाचे अद्वैत सिद्धिकारांनी 5 लक्षणं सांगितलेली आहेत. किती लक्षणं सांगितली? 5. जग मिथ्या म्हणायचंय साधी गोष्ट नाहीये. जग मिथ्या म्हणण्याकरता तुमच्याकडं कठोर हृदय असावं लागतं. म्हणजे विरक्ती असावी लागते, आहे की नाही? काय असावं लागतं? विरक्ती असावी लागते. आणि त्या विरक्तीना युक्त असलेलं जे ज्ञान ते जगताला मिथ्या म्हणत असतं. म्हणून तर महाराजांनी माय आणि बाप अशा 2 संज्ञा दिल्या. तुम्ही संत माय बाप. पुढे कृपावंत शब्दाचा प्रयोग आहे. कृपावंत म्हणजे काय? कृपेने युक्त जे ते कृपावंत. आता कृपा म्हणजे काय? कृपा शब्दाचा अर्थ आहे एक अलौकिक शक्ती म्हणजे कृपा, की ज्याच्याने मनुष्य ब्रह्मपार जातो, जगत पार जातो, ब्रह्मस्वरूपामध्ये पोहोचतो. अशा प्रकारची जी शक्ती त्याला काय म्हणायचं? कृपा. आमचे गुरुजी लक्षण करताना असं करायचे, कृपार्णवांतःकरण वृत्तीमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे संत, असं लक्षण करायचे बरं का. अर्थात अशा प्रकारचे कृपावंत संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. याच करता अवतार केला. अवतार तुम्ही धराया कारण उद्धाराया जन जड जीव. अजून काय? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. महाराज म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे. चंदनाची उपमा दिली. चंदनात जसे गुण आहेत ना, शीतलत्व, सुगंधत्व आणि उदारत्व, तसेच संतांमध्ये शीतलत्व, असे सुगंधत्व आणि उदारत्व अशा गुणांनी युक्त आहेत. कायमी पतित कीर्ती. किती सुंदर वर्णन केलं, इतकं सुंदर वर्णन केलं तरी महाराज म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत माय बाप कृपावंत.
संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो विठोबारखुमाये 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले पुरे वेडे वापा कुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही चारिला अधिकार मे आपुला तुका म्हणे ज्ञानी